फार्मर आयडी कार्ड असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांच्यासाठी 2 नवीन योजना चालू केल्या आहेत। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा होत होते। पीएम किसान योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांना मिळत होते, परंतु आता जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला आणखीन 2 योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे। फार्मर आयडी कार्ड बाबतीत नवीन GR जाहीर झाला। या GR मध्ये कोणत्या अटी नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी देखील फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्या शेतकऱ्यांना आणखी 2 कागदपत्र तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत। शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये फार्मर आयडी कार्डवरून 15,000 रुपये वितरित केले जाणार आहेत। यासाठी सरकारने 12 जिल्ह्यांची निवड देखील केली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर पुढची 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका की तुम्हाला फार्मर आयडी कार्डवरून पैशाचा लाभ कसा मिळवता येणार आहे। कारण फार्मर आयडी कार्ड हा फक्त एक ओळखपत्र नाही, तर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हक्काचे पैसे जमा करणारा महत्त्वाचा पुरावा ठरला आहे। फार्मर आयडी कार्डवरती तयार होणाऱ्या योजनेसाठी निधी देखील मंजूर झाला। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आणखीन 2 कागदपत्र तयार ठेवा। सरकारने यासाठी बँकांची निवड केली आहे आणि सर्वात महत्त्वाचं कागदपत्र कोणतं आहे हे देखील सांगितलंय। त्याबरोबरच शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचा लाभ तर वितरित होणारच आहे, परंतु सरकारकडून आणखी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी कार्डवरती मिळणाऱ्या योजनेचा विस्तार महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये करणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो, आणखी एका कागदपत्राची तपासणीही करण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारकडून देखील या योजनेसाठी निधी मंजूर झाला आणि 2 अटीनुसार सर्वात मोठा पुरावा ठरला आहे फार्मर आयडी कार्ड। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं आणि 2026 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी सरकार आता नवीन योजना तयार करत आहे। यासाठी सरकारने फार्मर आयडी कार्ड हा पुरावा ठरवलेला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड असेल तर सरकारने सांगितलेल्या अटी आणि तरतुदी जाणून घ्या। कारण फार्मर आयडी कार्डवरती चालू होणाऱ्या योजनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि योजनेची तारीख देखील जाहीर झाली आहे। तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे वितरित होणार आहेत आणि या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत याची सविस्तर माहिती आजच्या बैठकीमध्ये जाहीर झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करताना कृषी मंत्र्यांकडून आणखीन 2 कागदपत्र तपासली गेली आणि त्यानुसारच शेतकऱ्यांची पात्र यादी बनवण्याचे आदेश हे समितीला देण्यात आले आहेत। त्यामुळे तुमचं नाव समितीमार्फत पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ॲड केलं जाणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। सध्या फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांच्या डिजिटल ओळखपत्राची चर्चा सुरू झाली। कारण ज्या शेतकऱ्यांकडे हे फार्मर आयडी कार्ड आहे त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे। सरकारच्या नवीन धोरणानुसार या ओळखपत्राच्या आधारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट आता 15,000 रुपयाचा लाभ वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। ही रक्कम कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट DBTच्या माध्यमातून जमा केली जाणार असल्यामुळे शेती कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागणार आहे। विशेषतः अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिल्याचं सांगितलं गेलंय। पैसे वितरणाची ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असणार आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या डेटाबेसमधून पात्र शेतकऱ्यांची यादी फार्मर आयडी कार्डनुसार शॉर्टलिस्ट करणार आहे। एकदा का अंतिम यादी झाली की 15,000 रुपयाची रक्कम ही टप्प्याटप्प्याने किंवा एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। हे 15,000 रुपये नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहे यासाठी सरकारने 2 अटी लावल्या आहेत। 2 योजनांचे हप्ते आणि त्यासोबतच राज्य सरकारकडून योजनांचा एकत्रित लाभ असं जोडून 15,000 रुपयाची रक्कम ही निश्चित झाली। ज्या शेतकऱ्यांनी आपल्या फार्मर आयडीची नोंदणी पूर्ण केली आहे त्यांना या योजनेचे एकत्रित हप्ते प्रामुख्याने दिले जाणार आहेत। या 15,000 रुपयाच्या लाभासाठी काही विशिष्ट पात्रता आणि अटी पूर्ण करणं देखील आवश्यक आहे। सर्वात पहिली अट म्हणजे त्या शेतकऱ्याकडे अधिकृत फार्मर आयडी कार्ड असणं। दुसरी अट कोणती असणार आहे हे पुढील 2 मिनिटांमध्ये
यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण दुसरी अट सांगताना कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या समितीमार्फत एका विशिष्ट अर्जाची तपासणी पूर्ण केली। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेचे लाभधारक असाल किंवा PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतील तर तुमच्यासाठी ही दुसरी अट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कारण 15,000 रुपयाची रक्कम तर सरकारने निश्चित केली, परंतु प्रामुख्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडत असताना सरकारने तुम्ही लाभ घेत असलेल्या दोन्ही योजनांच्या अर्जाची तपासणी देखील केली आहे। सरकारने आता शेती क्षेत्राचं पूर्णपणे डिजिटलायझेशन करण्याचं ठरवलंय आणि त्याचाच एक भाग म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड आहे। या कार्डाच्या माध्यमातून तुमच्या शेतीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर सरकारला उपलब्ध होते आणि 15,000 रुपयाची रक्कम ही 2 वेगवेगळ्या सरकारी योजनांचा एकत्रित लाभ म्हणून वितरित होत आहे। यामध्ये राज्य सरकारची नमो शेतकरी योजना असू दे किंवा केंद्र सरकारची PM किसान योजना असू दे, या दोन्ही योजना उर्वरित रक्कम पीक विम्याची देखील असू शकते। विशेष प्रोत्साहन म्हणून फार्मर ID कार्डनुसार थेट तुमच्या बँक खात्यावर ही पाठवली जाईल आणि ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याने कोणत्याही मध्यस्थीची गरज यामध्ये पडणार नाही। थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आत्ताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे की जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। परंतु हे पैसे कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पहा, कारण आता शेतकरी बांधवांनो, पहिली अट अशी आहे जी ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल हे तर सोपं आहे, पण खरं तर 70% शेतकरी इथे चूक करत आहेत। तुमची फार्मर ID कार्ड असेल तर सरकारने आता बँक खातं देखील मॅपिंग केले। एक नवीन नियम आणलाय, जर तुमचं बँक खातं हे केवळ आधार कार्डशी लिंक असेल तर असं चालणार नाही, कारण आता सरकार NPCI सर्व्हरशी देखील सक्रिय झाले आणि ते अनिवार्य करण्यात आले। अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पोहोचतात पण टेक्निकल एररमुळे ते परत जातात। तुमच्या खात्यामध्ये DBC सक्रिय असणं गरजेचं होतं आणि सरकारने आता ते अनिवार्य केले। दुसरी अट तर अधिकच सरळ आहे, ती थेट तुमच्या शेताशी संबंधित आहे। केवळ शेतकरी असून चालणार नाही तर तुमचा फार्मर ID कार्ड देखील सरकारने अनिवार्य केले। तुमचा 7/12 उतारावर तुम्ही या हंगामामध्ये कोणतं पीक घेतलं याचा डिजिटल पुरावा असल्याशिवाय 15,000 रुपये सरकारकडून मंजूर केले जाणार नाहीत। अनेक शेतकरी विचार करत असतील की आमची नोंदणी जुनी आहे, पण मित्रांनो, यामध्ये सरकारने नवीन हप्त्यासाठी रिअल टाइम डेटा मागवला आहे। जर तुमच्या पिकांची नोंद आणि फार्मर IDचा डेटा यामध्ये तफावत आढळली तर तुमचं नाव पात्र यादीमधून कट होऊ शकतं। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही इथे EKYC प्रोसेस कंप्लीट केली असेल आणि आता तुमच्या खात्यामध्ये फार्मर ID योजनेचे पैसे तुम्हाला हवे असतील आणि यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी DBT सक्रिय असणं गरजेचं आहे। तुमचं नाव हे पात्र यादीमध्ये येऊ शकतं आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यामुळे आता शेतीची संपूर्ण माहिती ही फार्मर ID कार्डनुसार सरकारपर्यंत पोहोचवली जात असते। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे तांत्रिक अडचण येणार नाही आणि शेतकऱ्यांसाठी विशेष बातमी आहे की 2 कडक नियमानुसार तुम्ही पात्र ठरणार आहात। तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारने आता पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतला असून पारदर्शक प्रणालीने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे। फार्मर ID कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित होणार आहे। इतर नवीन सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला फार्मर ID कार्ड महत्त्वाचा ठरू शकतो। त्यामुळे पीक पाहणी असेल किंवा बँकेची EKYC प्रोसेस असेल, कोणत्याही लाभासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत। परंतु आधार कार्ड जसं सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्र ठरवतं, तसंच तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमचा अचूक डेटा सरकारपर्यंत पोहोचवायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक महत्त्वाचा ठरतो। त्यामुळेच फार्मर ID कार्ड तुमच्याकडे असणं अत्यंत अनिवार्य आहे।